सर्वांना आनंदाची बातमी आहे. सॅनिटरी इन्स्पेक्टर जी आहे बरं का, त्याचा जो कोर्स ज्यांनी केलेला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगर या मनपामध्ये जाहिरात आलेली आहे. ओके, एकूण फॉर्म आहेत 12. तर त्या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये फक्त सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या संदर्भात आपण बोलणार आहोत. आता सिलेबस वगैरे काय का आणि हे सगळं तुम्हाला माहीत आहे किंवा नसेल तर मी या व्हिडिओमध्ये सांगून देतो. हे आहे मेंटरशिप प्रोग्राम. फक्त कमी पॉईंट जरी तिथं दिसत असले तरी कंटेंट जास्त आहे. ओके, तर जाहिरातीबद्दल आपण पाहूया. सॅनिटरी इन्स्पेक्टर. ओके, सर्वप्रथम बघा, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. ओके, जागा क्रमांक आहे ते आहे. ओके, दिनांक आहे आजची. ओके, जस्ट आलेल्या ते व्हिडिओ बनवता. ओके, PDF मिळाल्यामुळे जाहिरात. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या काय आस्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गातील सरळ सेवेने खालील रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून ही आहे ना www.chhatrapatiSambhajinagar.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. आज 16 तारीख आहे. आणखीन ही वेबसाईट ॲक्टिव्ह नाही फॉर्म भरायला, एक लक्षात घ्या. लगेच तिथं उडी मारू नका. निघाल्यात कोणकोणत्या ते एकूण आहेत बघा. अभियांत्रिकी सेवा गट क. ओके, आपल्याला बघायच्या फक्त सार्वजनिक गट, सार्वजनिक आरोग्य सेवामधील स्वच्छता निरीक्षक. बाकी सगळ्यांचे व्हिडिओ मी बनवणार आहे कारण स्पेसिफिक त्यांच्या जागा वगैरे तिथं निघालेल्या आहेत. ओके, बरं ते बघून घ्या तुम्ही ज्यांना बघायचं आहे त्यांना. पॉज करून तुम्ही बघू शकता का PDF जे आहे ते आरोग्य एक्झाम या टेलिग्रामवर दिलेलं आहे. आरोग्य एक्झाम @ करायचं, आरोग्य ARO आरोग्य एक्झाम. सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या मुलांनी ही कोर्स टेलिग्राम जॉईन करायचं आहे. ओके, तर बघा, सार्वजनिक आरोग्य सेवा सॅनिटरी इन्स्पेक्टर वेतन जे आहे ना S10 हे चांगलं आहे. तलाठीपेक्षा ही वेतन जास्त आहे. ओके, 7व्या वेतन आयोगानुसार S10. आता 8वा वेतन आयोग लागणार 2026ला केंद्रात लागेल. तिथून 1-2-3 वर्षामध्ये राज्यात लागेल. ओके, दाम भरपूर राहणार आहे पगारीमध्ये. एकूण जागा आहेत 12. ओके, आता सविस्तर माहिती फॉर्म भरायचं ही ते चुक होऊ नये. सगळ्यात टप्पा जे महत्त्वाचा आहे, एकतर फॉर्म केव्हा सुटणार आहेत, परवा दिवशी उद्या, आणि 1 महिन्यावर फॉर्म भरायची मुदत राहील. 1 महिना आहे शांत निवांत म्हणून शेवटच्या तारखेपर्यंत उड्या मारू नका. आता ज्याने पात्र आहेत त्यांना एक सांगतो आहे, 12 जागे असला तरी मनपामध्ये तुम्हाला 12 जागा ह्या खूप असतात. ओके, कार्यक्षेत्र किती असते तुम्हाला माहीत आहे कारण ऑलरेडी तिथं नोकरीवर आहेत. 12 जागा ह्या स्वच्छता निरीक्षक म्हणजे तुम्ही एक प्रकारे साहेब आहे. ओके, लक्षात घ्या. ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक हे 7 दिवस आधी. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक वेबसाईटवर तर आपण कळूच. बघा, फॉर्म भरताना जर काही अडचण आली तर त्यांनी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 1800-222-366 आणि दुसरा जो 1800-1034-566. ओके, हा संपर्क क्रमांक आहे. नंतर विचारू नका की काय नाही, तर सगळं टेलिग्रामवर मी आरोग्य एक्झाम टेलिग्रामवर मी अपलोड करून देणार आहे PDF. ओके, परीक्षेचा दिनांक वेळ संभाव्यता ही नंतर. फी आहे ओपनला 1000 रुपये आणि अदर अनाथ आणि मागासवर्गला 900 रुपये. परंतु माजी सैनिक जे आहेत, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क भरायचं आहे. ओके, उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील. कारण काही विद्यार्थी 2 ठिकाणी देखील पात्र आहेत. असे आपल्या संपर्कातले विद्यार्थी आहेत, म्हणजे पशुधन पर्यवेक्षकलाही पात्र आहेत आणि काही जण सॅनिटरी इन्स्पेक्टरला. त्यांना 2 वेगवेगळे फी भरावं लागतील. परीक्षा शुल्क नॉन रिफंडर राहील. ओके, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतचा तपशील व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरतीची पदे तपशील वगैरे जे आहे ना ह्या वेबसाईटवर आहे, ते आता मी सांगणारच आहे. ठीक आहे, आता कनिष्ठ अभियंता जी आहे स्थापत्य त्याचे S14 आहे. जागा वगैरे बघून घ्या तुम्ही, 32 आहेत. आपण सॅनिटरी इन्स्पेक्टरचं बघून घेऊ. फक्त पूर्णपणे सॅनिटरी इन्स्पेक्टरलाच फोकस करायचा आहे व्हिडिओमध्ये. बाकीच्या पदासाठी आपण बनवू व्हिडिओ, काय अडचण नाही. ठीक आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी बघा, एकूण जागा ज्या आहेत
त्या 12 आहेत. किती आहेत? 12. ओके. आणि अनुसूचित जातीसाठी 1. अनुसूचित जमात अ झाला नाही, अनुसूचित जातीला आहे. ओके. त्यानंतर वि ज अला नाही, भ ज बला 1 जागा आहे, भ ज कला 1 जागा आहे. आणि भ ज डला नाही, इमा प्र नाही, इमा इमा प्र इमा इतर मागासवर्गला आहे 3. आणि काय नवीन प्रवर्ग मराठा आरक्षणामुळे जे झालेलं आहे त्यांच्यासाठी 2 जागा आहेत. आणि आर्थिक दुर्बल घटक जे आहे EWS त्यांना 1 जागा आहे. आणि ओपनसाठी 3 जागा आहेत. ओके. तर हे बघितलं का तुम्ही? एकूण 12 जागा. ओके. महिला, आता तुम्ही कॅटेगरीनुसार बघा कोणाला काय जागा आहेत. महिलाला इतर मागासवर्गमध्ये 1 जागा आहे. आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग यामध्ये 1 जागा आहे. अराखीवमध्ये 1 जागा आहे. 3 जागा आहेत. आता इथं काय होणार आहे माहिती आहे का? जे फिमेल आहेत, ओके, त्यांना लई मोठी संधी आहे. कारण जर अभ्यास करत असतील ना, SIचा कोर्स असेल, मुली आहे ना खूप कमी आहे ज्यांचं SI झालेलं आहे. ओके. आता जे मुलं बघत आहेत आणि कुणी आहे बा तुमच्या संपर्कातलं त्यांना ही सांगा एवढ्या जागा निघाल्यात म्हणून या कॅटेगरीमध्ये. माजी सैनिक 0 जागा आहे, अंशकालीन 0 आहे, खेळाडू 5% नाही, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त नाही, अनाथांना देखील नाही. ओके. सर्वसाधारणमध्ये येते ते. तर सर्वसाधारणमध्ये बघा तुम्ही आता ही कशा प्रकारे आहेत मुलांसाठी. म्हणजे ह्या सर्वसाधारणमध्ये आता ह्याच्यासाठी कोणत्याही कॅटेगरीची मुलं जे ते लढू शकतात. ओके. ओपनसाठी बाकी एकूण 12 जागा आहेत. तुमच्या कास्टनुसार तुम्ही बघू शकता. आता महत्त्वाचा मुद्दा असते कन्फ्युजन नेहमी. इथं काय म्हणले त्यांनी? मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. इथं काय माहिती आहे का मुद्दा? मान्यता तुम्ही BA असो, BSc असो, ओके, त्यानंतर BCom असो, त्यांना ते चालेल. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, ते कोणती पदवी असं काही सांगितलेलं नाही, असं माझा अर्थ आहे. जर काही चुकीचं वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. स्वच्छता निरीक्षक पदविका डिप्लोमा पाहिजे. कुठला पाहिजे? MSBTचा पाहिजे का YSMचा पाहिजे असं काहीच उल्लेख केलेला नाही. त्यामुळं सगळेच चालतील. तुम्ही फक्त फॉर्म भरा, काय फरक पडत नाही. 1000 रुपये हरवले म्हणा. ओके. हे अशा प्रकारे इथं दिलेलं आहे. बाकी पशुधन पर्यवेक्षक हे ते ह्यानंतरचं भाग बघू आपण. मला फक्त आपल्याला SIच्या संदर्भात काय लागू होते त्या गोष्टी मला SIच्या संदर्भात बोलायच्या, बाकी इतर काही बोलायचे नाही आहे. अनुरेखक वगैरे ते काहीच बघायचं नाही. सध्या ते जस्ट त्यांचा व्हिडिओ जस्ट त्यांना लागू होईल असंच करायच्या. आता सर्वसाधारण सूचना जे सर्वांना होतील, परंतु SIच्या दृष्टीनेच मी बोलणार आहे. वर नमूद केलेल्या पदसंख्या अनेक वाढ व घट ते जाऊ द्या, ते महत्त्वाचं नाही. जे महत्त्वाचं आहे ते सांगेल. उपरोक्त नमूद संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करायची आहे की ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता अटीची पूर्तता करीत असून सदर पदाकरता ते पात्र आहेत का. बरोबर आहे. SIचा डिप्लोमा जर तुमच्याकडे नाही आणि तुम्ही फॉर्म भरत असाल तर ते कसं काय लागू होईल? ते तुमचंच काम आहे ना. बरोबर. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला व्हॅलिड ईमेल ID मोबाईल नंबर पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतोय, मागच्या वेळेस पण सांगतोय, प्रत्येक वेळेस सांगतोय, ईमेल ID हा असा ठेवायचा आहे की तुम्ही नोकरी लागल्यानंतर, नोकरीत रुजू असताना, नोकरी सेवानिवृत्त झाल्यावर, म्हणजे टिल युअर डेथ ईमेल ID हा तोच ठेवायचा आहे. लक्षात आलं का? पर्सनल वापरासाठी जो ईमेल ID राहील शासकीय ईमेलवर जो काही येईल ते सगळे पुरावे ईमेलवर राहतील. त्यामुळे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, मोबाईल नंबर देखील बदलायचा नाही. भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र व इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ईमेल ID वैध राहणे आवश्यक आहे. आता ही फक्त मी नोकरीसाठी म्हणून म्हणत नाही बरं. ईमेल आणि मोबाईल नंबर येणाऱ्या काळात एवढी गरज पडते तुम्हाला एकच ईमेल आणि एकच मोबाईल नंबर ठेवायची. तुम्ही मग ते नोकरी लागल्यावर तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल. अराखीव पदाकरता बरं का खुला सर्व उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांचा मागासवर्ग उमेदवारासह विचार केला जात असल्याने सर्व उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी अर्जामध्ये त्यांच्या मूळ जात
प्रवर्गाची माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. एखादी SC कॅटेगरीचा ST कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, एखादी OBCचा आहे, परंतु तो ओपनमध्ये फॉर्म भरत आहे, त्यांना जागा नाहीत असं समजू आणि ओपनमध्ये फॉर्म भरत आहे. फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमचा जो मूळ जात आहे ते उल्लेख करायचं आहे. तिथं माहिती विचारेल, म्हणजे ओपनमध्ये भरता म्हणून काही करणार नाही असं करायचं अजिबात नाही. ते बिंदुराव काही प्रश्न असतो, एक लक्षात घ्या. त्यानंतर संबंधित पदाच्या परीक्षेच्या जाहिराती अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करूनच अर्ज सादर करावा. अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता ग्राह्य धरली जाईल व त्याच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तुम्हाला एक सांगतो, फॉर्म भरल्या एक फॉर्मची प्रिंट काढून ठेवायचे मिनिमम, जमलं तर 2 काढून ठेवा आणि 2 ठिकाणी ठेवा. कारण ज्यावेळेस डॉक्युमेंट DVला जाईल ना त्यावेळेस तुमचा फॉर्म मागितला जातो. भरपूर जणांचं कुटाने झालेले आहेत हे. पुढचं आहे, अर्जातील माहिती तपशील तसेच अर्जाबाबत अर्हते पृष्ठते संलग्न उमेदवारांनी योग्य कागदपत्रे सादर केली आहेत असे अधीन राहून संबंधित उमेदवारास परीक्षेस बसण्यासाठी विचाराधीन करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारास परीक्षेअंती किमान गुण प्राप्त झाले तरी परीक्षा संबंधित पदाची आवश्यक शैक्षणिक व इतर अर्हता संलग्नतेच्या कागदपत्राच्या पडताळणीअंती संबंधित उमेदवार शिफारस निवडीस पात्र होईल. त्यामुळे उमेदवारांची पात्रतेच्या अटी अभ्यासूनच अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी. जर पात्र असेल तरच फॉर्म भरा. नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला, मॅरेज सर्टिफिकेट, ठीक आहे, राजपत्रित करून हे मॅरेज सर्टिफिकेट संदर्भात आहे, पॉज करून वाचा. पत्रव्यवहारासाठी स्वतःचा पत्ता इंग्रजीमध्येच लिहायचा आहे. ओके. फॉर्म भरताना तुमचा पत्रव्यवहारासाठी पत्ता इंग्रजीमध्येच भरायचा आहे, मराठीमध्ये भरण्याचा नाही. व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, स्वयं अध्ययन मार्गदर्शन केंद्र, वर्ग अथवा तत्सम स्वरूपाच्या कोणत्याही मार्गदर्शन केंद्राच्या संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देऊ नये. घराचा पत्ता द्यायचा आहे आणि फॉर्म भरत असताना जो आहे तो पत्ता इंग्रजीमध्येच शब्द दिले. फोकस काय केले बघा, इंग्रजीमध्ये तर लिहिलंच, पुन्हा च वर देखील फोकस केलेला आहे. च इंग्रजीमध्येच भरायचे आहे. हां. अर्जामध्ये दिलेली माहिती व मूळ कागदपत्रे तपासणी दरम्यान काही कागदपत्रे संशयास्पद वाटली अथवा सादर केलेल्या कागदपत्रातील माहिती व मूळ अर्जातील माहिती यामध्ये फरक आढळून आल्यास अर्जामध्ये भरलेली माहिती खोटी आहे असे समजण्यात येईल. आवश्यकतेनुसार मूळ शैक्षणिक व इतर कागदपत्रांची संबंधित शैक्षणिक विद्यापीठ संस्था यांच्याकडे तपासणी करण्यात येईल. तसेच उमेदवार अर्जामधील माहिती संदर्भातील कागदपत्री पुरावे सादर करू न शकल्यास उमेदवाराची निवड करण्यात येईल. तुम्ही DVला जे कागद किंवा याला पात्र आहे, तुम्ही जर खोटे दाखवत असाल तर चालणार नाही, ते क्रॉस व्हेरीफाय होणार आहेत. वय, शैक्षणिक अर्हता, मागास प्रवर्ग, क्रिमिलेअर प्रमाणपत्र, दिव्यांग, महिला, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, खेळाडू, अनुभव, पात्रता व ज्या दिव्यांग उमेदवारास लेखनिक घ्यावाचा आहे दिव्यांगासाठी इत्यादीवत अर्जामध्ये स्पष्टपणे निर्वातपणे दावा करणे आवश्यक आहे. फॉर्म भरताना अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास संबंधित दाव्याचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. ओके. पुढे बघा, ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांची नावे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे म्हणजे एम्प्लॉयमेंट ऑफिस, सेवा योजन कार्यालय, समाज कल्याण आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा सैनिक बोर्ड, दिव्यांग कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयात नोंदविलेले आहे अशा उमेदवारांनी देखील स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच प्रकल्पग्रस्त, अंशकालीन इत्यादी समांतर आरक्षणांतर्गत येणाऱ्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. पुढे आहे फॉर्मची लास्ट डेटपर्यंत तुम्हाला आता काही जण सर्टिफिकेट नसेल तर ते सर्टिफिकेटच्या संदर्भात काय म्हणले बघा, अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता, अनुभव धारण करणे आवश्यक आहे. जर अनुभव मागितला असेल तर ओके. अनुभवाची गणना वगैरे हे ठीक आहे, अनुभवाची गणना तुम्हाला गरज नाही. प्राप्त अर्जाच्या संख्येचा विचार करून निवड प्रक्रियेचे स्वरूप ठरवण्याचा अधिकार महानगरपालिका आयुक्त व निवड समिती यांना राहील. अजून परीक्षा होणार आहे का होणार नाही हे काही दिलेलं नाही. फॉर्म कसे येतील त्यावर आहे. नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणे आवश्यक आहे. अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी बघा, संगणक प्रक्रियेकरता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी हे कधी समजतं, ज्यावेळेस तुम्ही ही जी जाहिरात आहे ती स्वतः वाचाल. व्हिडिओमार्फत तर मी सांगतोच आहे, कारण तुम्हीच मला
फोन करता आणि काय काय आणि डाऊट विचारता त्यावेळेस, त्यामुळे मी प्रत्येक वेळेस वाचतो. यावेळेस मी फोन केल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ सेंड करणार आहे, बाकी काहीच करणार नाही, कारण वेळच नसतो एवढं बोलायला. संक्षिप्तपणे ॲब्रिव्हिएशन याद्यक्षरे इनिशियल्स न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. नावाच्या पत्त्याच्या 2 भागामध्ये एक स्पेसने जागा सोडावी. फॉर्म भरताना काय करायला पाहिजे ते बघा. SSC अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे SSC 10वीचं जे सर्टिफिकेट आहे त्याप्रमाणे अर्ज भरावेत. त्यानंतर नाव बदललेले असल्यास अथवा प्रमाणपत्रावरील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास त्यासंबंधीच्या संदर्भातील विविध प्रमाणपत्रे कागदपत्रे पडताळण्याच्या वेळेस सादर करावी. तुम्ही फॉर्म भरताना काय करायचं आहे, तुम्हाला जे 10वीचं सर्टिफिकेट दिलेलं आहे त्या नावावरच भरायचे आहे, म्हणजे त्याप्रमाणेच भरायचे आहे स्पेलिंग. आणि जर समजा नावात बदल केला असेल तुम्ही ॲफिडेविट करून नंतर, तर ती DVच्या वेळेस तुम्हाला ती ॲफिडेविट केलेले कागद त्यावेळेस तिथं दाखवायच्या, बाकी काही नाही. ओके. उमेदवाराने शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, अधिवास प्रमाणपत्र, अर्हतेमध्ये नमूद केलेले विहित शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रके व प्रमाणपत्रे, मराठी व इंग्रजी भाषेचे विहित गतीचे टंक लेखनाचे प्रमाणपत्र, संगणक ज्ञानाचे MES CIT MS CIT प्रमाणपत्र, मागास उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्याने दिले जात OBC म्हणजे काय सर्टिफिकेट, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य सर्व मागास वर्गातील उमेदवारांनी ते उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचे नवीनतम प्रमाणपत्र, म्हणजे माझ्या मते नॉन क्रिमिनल इत्यादी सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व सांक्षाकृत प्रती, तसेच उमेदवाराची समांतर आरक्षणांतर्गत निवड झाली असल्यास शासन निर्णयानुसार विहित प्रमाणपत्रे सांक्षाकृत प्रती सादर करणे आवश्यक आहे DVच्या वेळेस. ओके. पुढे संबंधित पदाच्या परीक्षेच्या जाहिरात सूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून अर्ज सादर करावा. ठीक आहे. डॉक्युमेंट्स व्यवस्थित बघा. आता माजी सैनिक, 15 वर्षे सैनिकी सेवा झालेले माजी सैनिक यांची शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग. ओके. सदरची परीक्षा स्थगित करणे त्यांचा अधिकार असेल, होते तुमचाच अधिकार आहे. वयोमर्यादा बघा. ओपनसाठी मिनिमम, ओके, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक मिनिमम सर्वांसाठी 18 आहे. ओपनला मॅक्झिमम जे आहे ना ते 38 आणि बाकीच्यांना 43 हे ठरलेलं आहे. ओके. बघा एज लिमिट बघून घ्या. अंशकालीन कर्मचारी. पुढे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते माहिती गरजेचं आहे. पॉज करून तुम्ही बघू शकता, PDF मी देईल. काही जी फॉर्म भरताना ते चुका करू नये ह्याच्यासाठी मी एवढा वेळ तुमचा घेत आहे. पदसंख्या आरक्षण सर्वसाधारण तरतुदी ह्याची काही गरज नाही, ते तुम्ही बघू शकता. मला फक्त फॉर्म भरताना अडचणी जे येतात ते. आता हे दिव्यांगासाठी बरं का, नेमकं काय निवडायचं आहे का नाही. खेळाडू आरक्षण, अनाथ आरक्षण आपल्याला महत्त्वाचं नाही. निवड पद्धती हे महत्त्वाचं आहे. जाहिरातीमध्ये नमूद पदास आवश्यक असलेली अर्हता अथवा अनुभव शिथिल केली जाणार नाही, स्पष्ट आहे. नोंदणी प्रक्रियेनंतर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी एक लिंक विकसित केली जाते. एकदा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारे लिंक होस्ट केल्यानंतर उमेदवाराला ईमेल व मोबाईल क्रमांकावर लघु संदेशाद्वारे म्हणजे SMS पाठवला जाईल. त्यावर सूचित केले जाईल. थेट लिंकद्वारे त्याचे प्रवेशपत्र आणि हॉल तिकीट डाउनलोड होईल. ठीक आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षा कशी होणार आहे? ऑनलाईन होणार आहे परीक्षा बरं का. ओके. परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ ईमेल किंवा लघु संदेशाद्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. ही वेबसाईट आहे. परीक्षा ऑनलाईन होणार आहे. ॲक्च्युली होणारच हे सगळ्यांना माहीतच आहे. जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांची परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करून अंतिम परीक्षेस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. असं तर होत नाही, पण ह्यावेळेस नवीनच दिले. उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणांच्या 50% ओके, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणांच्या 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. आता हा मुद्दा माहिती आहे का, खरं सांगतो तुम्हाला, खोटं नाही बोलत. ज्यावेळेस ENM पदासाठी म्हणजे आरोग्य सेविका बरं का, ZP 50% देखील विद्यार्थी मुली आहे ना पात्र झाले. आता डोकं बुडून घ्यायचं का सांगा तुम्ही. 200 पैकी त्यांना ठरल्याप्रमाणे 90 मार्क देखील मुलींना पडले नाही. ओपनचं सांगतोय मी.
म्हणजे 90 मार्क जरी पडले, 91 मार्क किंवा 90 मार्क, तरी त्यांना नोकरी लागलेल्या मुलींना. आणि ही अट ठेवल्यात. म्हणजे आता काय सांगावं तुम्हाला. त्यावेळेस मी सांगत होतो की करा तुम्ही, ठीक आहे, पुढे जाऊ द्या. तुम्हाला पाहिजे आता 200 मार्काचा पेपर असेल तर 100 मार्क पाहिजे. आता हे एस आयला मुलीच्या बाबतीत काय होऊ शकते बरं का, कारण मुली नाहीत एस आय झालेला. सरळ सेवा भरती करता घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवाराच्या उत्तरपुस्तिकाची गुणपडताळणी अथवा फेर तपासणी केली जाणार नाही, काहीच केली जाणार नाही. ओके, या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अभियोजनाद्वारे कार्यवाही केली जाणार नाही. उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे, त्याची मानसिक क्षमता आहे ते आजमावणीकरता परीक्षेच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नामध्ये इतर प्रश्नाबरोबर ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, उमेदवाराने ज्ञानाच्या ज्या विशिष्ट क्षेत्रातील विशेषज्ञता प्राप्त केली असेल त्या क्षेत्रातील अद्ययावत चालू घडामोडी व त्याला असलेली माहिती आणि जनतेच्या समस्या यासंबंधीचे प्रश्न समावेश असेल. बघा, परीक्षेचा अभ्यासक्रम असं दिलेला आहे. थोडक्यात का सांगितलेलं आहे बघा तुम्हाला. ठीक आहे, परीक्षा आहे. परीक्षेच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि तांत्रिक काय असेल एस आयमध्ये. परंतु एस आयच्या संदर्भात जे काही अप्लाइड प्रश्न असणार आहेत, उपयोजनात्मक प्रश्न देखील ते विचारणार आहेत असं यांचं म्हणणं आहे. आणि त्या एस आयच्या संदर्भात जसं घनकचरा व्यवस्थापन संदर्भात आता केंद्र सरकारने एक हे केलं होतं, मी नोट्स पण दिले आहे टेलिग्रामवर, त्या संदर्भात अपडेट देत प्रश्न विचारू शकतात ना, बरोबर. तर असं त्यांचं म्हणणं आहे. पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन संभाव्य निवड क्षेत्रामध्ये येणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रे तपास. ठीक आहे, डॉक्युमेंटचं जाऊ द्या. निवड सूची ऑनलाईन पद्धतीने पुढचा भाग आहे. निवड सूची निवड समितीने ते तुम्ही बघून घ्या. डॉक्युमेंटचं समान गुण धारण करणाऱ्या ही बी काही गरज नाही. अर्ज अर्हता इत्यादी स्वीकारले जाणार ऑनलाईनच घेतील. आता ही केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, इतर सेवेत असलेल्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. त्याचवेळी त्यांनी ज्या पदासाठी अर्ज केला असेल त्या पदाचे नाव, जाहिरातीच्या संदर्भाने, अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेली अंतिम दिनांक इत्यादी तपशील आपल्या विभाग कार्यालय प्रमुखांना कळवावा. आता जी ऑन ड्युटी आहेत बरं का, ऑन ड्युटी काही आहेत, त्यांना काय करायचे आहे, तुम्ही फॉर्म भरून झाला तुमचा की तुम्ही सगळी ती माहिती तुमच्या डिपार्टमेंटला कळवायची आहे. आणि आपला अर्ज विचारात घेतला जाण्यास कोणताही आक्षेप असल्यास अर्ज स्वीकारण्याच्या अखेरच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना परस्पर कळविण्याची विनंती आपल्या विभाग कार्यालय प्रमुखांना करावी. बघा, पुन्हा एकदा वाचतोय. तुम्ही जर कुठं ड्युटीला आहे, महाराष्ट्र शासनाच्या खात्यात, केंद्र शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर सरळ सेवेत असलेल्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. फॉर्म भरायचा आहे. त्याचवेळी त्यांनी ज्या पदासाठी अर्ज केला असेल त्या पदाचे नाव, म्हणजे जर समजा आता वर 12 जे नावं दिले का नाही, एस आय, पशुधन पर्यवेक्षक, त्या संदर्भात जाहिरातीचा संदर्भ व अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेली अंतिम दिनांक इत्यादी तपशील आपल्या विभाग कार्यालय प्रमुखांना कळवायचा आहे. आपल्या अर्ज विचारात घेतला जाण्यास कोणताही आक्षेप असल्यास, जर तुमचा फॉर्म भरायला आक्षेप असेल तर अर्ज स्वीकारण्याच्या अखेरच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत, बरं का, 30 दिवसाच्या आत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांना परस्पर कळवण्याची विनंती आपल्या विभाग किंवा कार्यालय प्रमुखांना करावी. तुम्हीच करायचे त्यांना. अर्ज भरणे, सादर करणे सूचना. ओके, ही टोल फ्री क्रमांक आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेळ आणि हे ते बाकी आहे. शैक्षणिक अर्थ आवश्यक दिलेल्या क्रमाने नमूद करावे. संबंधित परीक्षेचा गुणायोजित श्रेणी असल्यास गुणपत्रिकेत श्रेणीची यादी सादर करावी. गुणायोजित श्रेणी असेल तर गुणपत्रकासोबत श्रेणीची यादी सादर करावी. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया. प्रोफाईल निर्मिती अर्ज. ठीक आहे, महत्त्वाचं असेल तेच मी जास्त फोकस करतो आहे. प्रोफाईल निर्मिती सगळं तुम्ही बघून घ्या बरं का. मला फक्त जिथं फोकस करायचं ते सांगतो आहे मी. परीक्षा शुल्क भरायचे ऑनलाईन, ते येईलच ते ऑटोमॅटिक. स्कॅनिंग कागदपत्रे, छायाचित्र, स्वाक्षरी. हे बघा, अर्जदाराने काळ्या शाईच्या पेनने पांढऱ्या कागदावर सही करायचे. ब्लॅक पेन वापरायच्या, ब्लॅक पेन. अर्ज सादरीकरण. परीक्षा शुल्क 1900 परीक्षा. ठीक आहे.
महत्त्वाचा मुद्दा आहे. आता जास्त वेळ लागला तर लागला, परंतु फॉर्म लई चुकतात आणि माझं देखील वेळ खूप घेतात कॉल करून मुलं. त्यामुळं बघा, जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेगवेगळी घेण्यात येईल. साहजिकच आहे, कारण एक विद्यार्थी 2 ठिकाणी पात्र असू शकतो आणि आहेत पण असे काही विद्यार्थी. परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी आणि विषय ज्ञान. बरोबर. 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. सदर परीक्षेचा दर्जा संबंधित पदाकरता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार व संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणीस पूरक राहील. प्रत्येक संवर्गाचे परीक्षेचे गुण 200 व परीक्षेचा कालावधी 2 तास राहील. परीक्षा 200 गुणांची 2 तास राहणार आहे. ओके. परंतु अग्निशमन सेवेतील उप अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक, यंत्रचालक व अग्निशमन परीक्षेचे जे आहेत म्हणजे फायर ब्रिगेड यांचं आहे ना 100 गुण राहील. परीक्षेचा कालावधी 1 तास राहील. बाकी सर्वांचं जे आहे ना, प्रत्येक संवर्गाचे परीक्षेचे गुण 200 व परीक्षेचा कालावधी 2 तास राहील. ओके. प्रश्न किती आहेत 100 म्हटलेला उल्लेख केलेला नाही. ऑनलाईन अर्ज. ओके. बघा, आता 100च प्रश्न राहतील, टेन्शन काही घेऊ नका. आतापर्यंत 100च आहे, 200 प्रश्नाचं नाही आला असं. अजून महत्त्वाचा मुद्दा, ओळख पटवणे तिथे काय लागेल का नाही झाली. आता परीक्षेला उशीर येण्याबाबत 2 तास असले तरी ते काय सोपी गोष्ट आहे. बाकी काही नाही, सर्वसाधारण आहेत. हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र स्वतः लिहायचं आहे. घोषणापत्र हे फॉर्म भरताना स्वतः लिहायचं आहे बरं का, तुम्ही एक लक्षात घ्या. ओके. हे आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या संदर्भात बारीक माहिती मी सांगितलेलं आहे. ॲक्च्युली पूर्ण जाहिरात वाचणं पॉसिबल नाही, परंतु तुम्हाला मी पूर्ण माहिती आहे सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे.